आज कोर्टाचा महत्त्वाचा निकाल येतोय। सध्या आझाद मैदान परिसरामध्ये आंदोलक प्रचंड मोठ्या संख्येने जमलेले आहेत। त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अजून एक मंडप बांधला जातोय। एक शेवटचा करू आरक्षण मिळावं याच मागणीसाठी मनोज जरांगे पाटील जे अमर उपोषण करत आहे। आजचा 5वा दिवस आहे। आपण पाहू शकता मुंबईमध्ये रिमझिम पाऊस पडत असतो, त्यामुळे मराठा बांधवांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने आयोजकांनी पूर्णपणे आझाद मैदानावर शेड टाकण्यात आले, त्या बाजूला सुद्धा खडी टाकण्यात आलेली। त्यामुळे मराठा बांधवांची काही 2 दिवसापूर्वी जे आहे मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती, त्यामुळे आयोजकांकडून मोठ्या प्रमाणात आझाद मैदाना परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शेड टाकण्यात आले। रात्रभर शेड टाकण्याचं काम सुरू होतं, ते आता पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे मराठा बांधवांनी आझाद मैदानात राहावं या दृष्टीने जो आहे शेड टाकण्यात आलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा आवाहन केलं होतं, तुम्ही बाहेर जाऊ नका, आझाद मैदानामध्ये बसा, अशा प्रकारचं आवाहन केलं होतं। तसं आझाद मैदानाच्या बाहेर जे पार्किंग व्यवस्था जी केली होती मराठा बांधव, ती सुद्धा पार्किंगची व्यवस्था आता बाहेर करण्यात आली आहे। त्यामुळे आझाद मैदानामधल्या काही गाड्या ज्या आहेत त्या सुद्धा शिवडे असेल इतर ठिकाणी वाशीला त्या हलवण्यात आलेल्या आहे। त्यामुळे मराठा बांधवांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने शेड टाकण्यात आले। कॅमेरामन विक्रमसह विकास मनरे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।